नमस्कार. अरिशा पुणेरी चॅनलमध्ये मी आपले स्वागत करत आहे. मी आज मस्तपैकी एकदम कापण्या बनवणार आहे. ही गावाकडची माझी पद्धत आहे. एकदम चांगली आणि खाण्यात एकदम खुसखुशीत होत असतात. ते मी कापण्या बनवण्यासाठी घेतलेलं हे साहित्य आहे. हे मी 1 वाटी गव्हाचं पीठ, गव्हाच्या पिठाच्या मी कापण्या बनवणार आहे. छोटी वाटी एकदम हे बेसन पीठ आहे. हे 1 वाटी मी गूळ कापून घेतलेला आहे. हे 2 चमचे मी तेलाचे घेतलेले आहे. हे गरम करून तेल मी ह्याच्यामध्ये घालणार आहे. ही थोडी खसखस आहे. हे थोडे तीळ आहे. ही वेलदोडीची पूड आहे आणि मीठ थोडे मी घेणार आहे. आता मी पातेल्यामध्ये पाणी 1 वाटी घालते आणि हे 1 वाटी गूळ वितळण्यासाठी थोडं गरम करून घेते, म्हणजे गूळ माझं लवकर वितळून जाईल. आणि गूळ वितळल्यानंतर मी आपणास पुढची प्रोसिजर दाखवते. आता मी गॅस पेटवून घेतलेला आहे. हे मी गूळ हे गूळ मी थोडंसं हे पाण्यामध्ये वितळून घेते आणि सगळे प्रोसिजर मी दाखवते. हे पाण्यामध्ये हे गुळाची आपल्याला चिक्की बनवायची नाही. खाली हे गूळ आपल्याला थोडं गरम करून वितळून घ्यायचं आहे. गूळ वितळून घेतलेला आहे. हे गुळाचं पाणी मी थंड होण्यासाठी हे बाजूला ठेवत आहे. आणि आता मी ही तेल गरम कडकडीत करून घेते. हे मी तेल पोहे खायचे 3 चमचे तेल घेतलेलं आहे. हे गरम झालं, कडकडीत गरम करायचं. तेल मी गरम करण्यात ठेवलेलं आहे. ही 1 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. एकदम फ्रेश ताजं दळून आणलेलं गव्हाचं पीठ घ्यायचं, म्हणजे ह्याला चिकटपणा छान येतो. आणि हे 1 वाटी छोटी मी बेसन पीठ घेतलेलं आहे. आणि त्या दोन्हीसाठी मी 1 वाटी गूळ घेतलेला आहे. माझं तेल आता कडकडीत मस्तपैकी कडकडीत गरम झालेलं आहे. आता हे तेल मी माझ्या पिठामध्ये घालते. त्यामध्ये तेल घातल्यानंतर हे मी ह्याच्यामध्ये तीळ पण घालते. तीळ घातल्यानंतर वेलदोड्याची पूड घालते. वेलदोड्याच्या पुडामुळे एकदम चव छान येते. थोडंसं चवीपुरतं मी ह्याच्यामध्ये मीठ घालते. हे मीठ घातल्यानंतर माझं हे सगळं घालून झालेलं आहे. आता मी एका हाताने माझ्या हे सगळं गुळाचं पाणी आपलं थंड झालेलं आहे. गुळाचं पाणी मी थोडं थोडं करून पिठामध्ये घालणार आहे. आणि गुळाचं पाणी थोडं थोडं करून पिठामध्ये घातल्यानंतर मी हे सगळं मस्तपैकी मळून आपणास एकदम व्यवस्थित झाल्यानंतर दाखवते. हे पीठ बघा किती मस्तपैकी मी मळून घेतलेलं आहे. हे मी 10 मिनिटासाठी झाकून ठेवते, म्हणजे पीठ आपलं छान मुरलं जायला आणि फुगल, म्हणून मी 10 मिनिटासाठी झाकून ठेवते आणि नंतर आपणास करताना दाखवते. हे पिठाचं मी झाकण काढून घेते. आता झालं 10 मिनिटं. हे 10 मिनिटं झाल्यानंतर आपल्याला हे पिठाचा एक गोळा घ्यायचा. गोळा घेऊन आपण पिठाचे हे मालिश असे हातानेच करायची, एक जीव करायचा हातानेच. त्याच्या आपण एलची हे सगळं तीळ बीळ घातलेलं आहे, त्यामुळे ते सगळं ह्या पिठामध्ये ते दिसते. आता हे आपण मस्तपैकी लाटून घ्यायचं. हे बघा तीळ ह्याच्यामध्ये किती छान दिसतात. हे आपण वेगळं वेगळं साहित्य ह्याच्यामध्ये घातलेलं आहे. आपल्याला पाहिजे तशी आपण ह्याची मस्तपैकी पोळी बनवून घेऊया. खाली पीठ लावायचं नाही, खाली तेल लावायचं, म्हणजे तेलामुळं चिटकत नाही पळपुटाला. हे आता मी कापून घेत आहे. आपल्याला जो आकाराचं पाहिजे ते आकाराचं आपण कापून घ्यायचं आणि याच्या छानपैकी आपण कापण्या करायचं.
हे बघा कापण्या त्या हे सगळ्या मी काढून घेते. मग आपण सगळ्या काढून घेतल्यानंतर आणि सगळ्या केल्यानंतर आपण दाखवते. पीठ माझं एकदम छान झालेलं आहे. मस्तपैकी माझ्या कापण्या ह्या निघायला लागले. तर बघा किती छान कापण्या आहेत माझ्या झालेल्या. हे मी मस्तपैकी पोळी लाटून घेतलेली आहे. ह्यावर मी आता आपणास खसखस भुरभुर करून पसरून खसखस पसरून दाखवणार आहे. खरी कापणी तर खसखस पसरल्यानंतरच मस्तपैकी खाण्यास चवदार लागत असते. हे बघा किती मस्त झालेलं आहे. आता मी सगळं कापून घेऊन तळताना दाखवते. ते कापणे आम्ही सगळ्या बनवून घेतलेल्या आहेत. हे मी आता ते तळण्यासाठी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. आता त्यामध्ये मी या कापण्या सोडत आहे. गॅस मोठा एकदम मोठा करून मी तेल गरम करून घेतलेलं आहे आणि परत बारीक केलेलं आहे. बारीक गॅसवरच आपण करायचं. त्याला जादा वेळ गरम करायला लागत नाही, लगेच ते लाल होतात. हे मी पातळ केलेले आहेत खरपूस होण्यासाठी. पहिले थोडे घालून मी बघते. हे बघा लगेच हे मस्त व्हायला लागले. गॅस पूर्ण बारीकच ठेवायचा. तेव्हा कशा फुगायला लागल्यात मस्तपैकी आणि एकदम छान व्हायला लागल्यात. आता मी हे काढून घेते. खूपच लाल व्हायला लागले. हे बघा माझे मस्तपैकी कुरकुरीत आणि खुसखुशीत अशा कापण्या झालेल्या आहेत. हे घरच्या साहित्यामध्ये मी केलेलं आहे. आपण दुकानात बिस्किटे हे कुठलेही पदार्थ आणून दुकानातून खातो, ते किती दिवसाचं जुनं पुराण असतं ते आपल्याला माहीत नाही. त्यामुळे हे ताजं ताजं करून तुम्ही लहान मुलांना म्हाताऱ्या माणसांना खायला एकदम मस्त चविष्ट आणि गोड पदार्थ आहे. कुरकुरीत आणि खुसखुशीत पण हा पदार्थ आहे. तुम्ही एक वेळ करून पहा. मला 15 मिनिट लागलेले आहे, जादा वेळ मला लागलेला नाही. आणि गव्हाचं डाळीचं पीठ तर आपल्या घरात असते. तुम्ही हे नक्की करून पहा. आणि आरिशा पुणेरी चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.